येता जाता दिसते ती, गालामध्ये हसते ती, पाहताना तिला माझं भान काही राहीना. क्यूट क्यूट दिसते ती, मनामध्ये रुजते ती, आसपास नसताना भास तिचा जाईना. भाव ती देत नाही ॲटिट्यूड चेहऱ्यावर, तरी पण आपल्याला तीच पाहिजे. काय ती दिसते राव, लाखामध्ये एक जणू, तिच्या संग लाईफ आपली सेट पाहिजे, देवा सेट पाहिजे. येता जाता दिसते ती, गालामध्ये हसते ती, पाहताना तिला माझं भान काही राहीना. क्यूट क्यूट दिसते ती, मनामध्ये रुजते ती, आसपास नसताना भास तिचा जाईना. भाव ती देत नाही ॲटिट्यूड चेहऱ्यावर, तरी पण आपल्याला तीच पाहिजे. काय ती दिसते राव, लाखामध्ये एक जणू, तिच्या संग लाईफ आपली सेट पाहिजे, देवा सेट पाहिजे. नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेचशे दिवसानंतर आजचा व्हिडिओ आणलेला आहे आणि इथून पण आता डेली व्हिडिओ येणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते आता मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून वगैरे करून घ्यायचं आहे. कारण तुमचा भाऊ म्हणजे चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम मराठी भाषेमधून ट्युटोरियल शिकवत असते. काय विषय नाही मित्रांनो, आणि कोण पण काय आता सॉंगवर व्हिडिओ पाहिजे, काय विषय पाहिजे काय नाही ते सगळं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगत चला. आणि राहिला विषय आजच्या व्हिडिओच्या मटेरियलचा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जितकं पण मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे आणि ती पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका स्टेपमध्ये कुठं पण दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. आणि व्हिडिओ पण कसा एडिट करायचा ते पण तुम्हाला एकदम प्रॉपरपणानं समजून जाणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे. सर्वात आधी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं जे काही बिटमार्क आणि शेकीबीट आहे ते तुम्ही अलर्टमेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं. इम्पोर्ट केल्यानंतर तो सर्वात आधी अलर्टमेशनला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. अलर्टमेशनला अशा प्रकारे ओपन केल्यानंतर थोडंसं वेट करायचं आहे. इथून अलर्टमेशन ओपन होऊ द्यायचं आहे आणि इथून जे काही बिटमार्क दिला असेल ते बिटमार्कला इथून अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला याच्यात मी ऑलरेडी काही ग्रुप काही PNG ॲड करून दिले आहे. याच्यात कसा काय विषय करायचा आहे काय नाही त्याचा सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे. फक्त तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघला तर तुम्हाला सगळं समजून जाणार आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं की म्हणजे या व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्यानंतर एकदम बीटच्या स्टार्टिंग आल्यानंतर काय करायचं, वरी जायचं. वरी आल्यानंतर इथं बघू शकता एकदम खालती एक ग्रुप दिसेल तुम्हाला. त्या ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचं. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता वरती एक PNG म्हणजे तुम्हाला भेटून जाईल. ते राहू द्यायचे आपल्याला. इथून परत त्याच्यावरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल त्या फोटोवरती अशा वगैरे ॲड करायचं आहे. फोटो ॲड केल्यानंतर त्या फोटोवरती अशा वगैरे दाबून धरून या म्हणजे जे काही लेअर आहे त्या लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे. डबल त्या फोटोवरती क्लिक करायचं, मूव ट्राशीच्या यायचं जायचं आहे. या फोटोला काय करायचं, अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर जिथपर्यंत आपली लेअर आहे का तिथपर्यंत फोटो पण आपल्याला वाढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. तर अशा प्रकारे आता तुम्ही काय करायचं आहे, जे की ग्रुप आहे ते सगळे एडिट करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे इथं फोटो ॲड झाला आहे. जे काही त्याच्या पुढचा ग्रुप येणार आहे ते आपण ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. परत त्याच्यावरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. जे काही दुसरा फोटो असेल दुसरा फोटो ॲड करून याला आपण मूव ट्राशीच्या जाऊन ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुढच्या बिटात जाऊ म्हणजे जिथपर्यंत लेअर आहे तिथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे जिथं आपले ग्रुप आहे तिथं तुम्ही हे स्टेप तुम्ही फॉलो करा आणि फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला एवढं तर समजतच असेल, खूप सोपी स्टेप आहे आणि दररोज एडिटर म्हणलं तर तुम्हाला एवढं तर माहीतच असणार आहे, एवढी मला खात्री आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण म्हणजे जे की ग्रुपप्रमाणे आपण फोटो पण ॲड करून दाखवलेले आहेत. सर्व जे की फोटो आपण ॲड करून दाखवलेले आहेत. आता बघू शकता इथं पण आपले सगळे ग्रुप आपले आता एडिट झालेले आहेत. तर आता काय करायचं आहे, बरोबर आपल्याला 7.21 बिटला यायचं आहे. पहिल्या त्याच्यावरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. तिथून डबल कोणता पण एक फोटो घ्यायचा आहे, ते म्हणजे ज्याच्यावरती व्हिडिओ करायचा आहे ते फोटो पहिल्या त्याच्यावरती 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. फुल कान्फिन एरियावरती क्लिक करायचं. इथून काय करायचं, पुढच्या बिटला जायचं, इथपर्यंत या फोटोला वाढून घ्यायचं. त्याच फोटोवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे लॉंग प्रेस करून खाली येतं 2-3 टेक्स्ट भेटून जाते तुम्हाला. या टेक्स्ट म्हणजे 2-3 टेक्स्ट आहेत बघू शकता. या टेक्स्टच्या खाली आपल्याला अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचा आहे. तर त्याचप्रमाणे आता पुढे पण आपण एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. जसं आपण तिथं फोटो ॲड करता का त्याचप्रमाणे इथं पण फोटो ॲड करून याला पण अशा प्रकारे लॉंग प्रेस करून खाली घेऊन यायचं आहे. बघू शकता जशा प्रकारे मी करता लॉंग प्रेस करून या फोटोच्या वरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. तर आता एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे, 15.6च्या बिटला तुम्ही येणार आहात. आता इथं आल्यानंतर परीक्षामध्ये क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. तिथून कोणते पण फोटो ॲड करायचे, वरती लाईन क्लिक करून फुल कामी एरिया करायचं. पुढच्या बिटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट मारायचं आहे. तर आता हे स्टेप सोपी आणि सिंपल आहे, हे तर तुम्हाला जमणारच आहे एवढी मला खात्री आहेच.
तर काय विषय आहे, अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. सोपा व्हिडिओ आहे आता इथून, आणि लक्ष देऊन बघला तर तुम्हाला सगळ्या स्टेप तुम्हाला एकदम सोप्या पद्धती सोप्या म्हणजे समजणार आहेत, तुम्ही स्किप न केला तर. आणि दररोजच्या एडिटरमध्ये तर तुम्हाला फोटो पण वगैरे कसे ॲड करायचे ते तुम्हाला समजून जाणार आहे. तर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी पण सांगणार आहे तुम्हाला कुठपर्यंत फोटो ॲड करायचे आहे अशा प्रकारे फुल कॅप्शन एरियामध्ये. तर 22.20च्या बिटला येतपर्यंत आपण अशा प्रकारे फुल कॅप्शन एरियामध्ये फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. बघू शकता 22.20च्या बिटपर्यंत फोटोंशी 15.6च्या बिटपासून 22.20च्या बिटपर्यंत येईपर्यंत फोटो आपण अशा प्रकारे फुल कॅप्शन एरियामध्ये ॲड करायचे आहे. त्यानंतर एक मदत बीट सोडून द्यायची आहे, डबल त्याच्या पुढच्या बीटला जायचं, प्लस कधी येऊन मीडियामध्ये यायचं, इथून कोणता पण एक डबल फोटो ॲड करायचा आहे, क्लिअर क्लिक करून फुल कॅप्शन एरिया करायचा आहे, डबल एक मदत बीट सोडून द्यायचे आहे, डबल त्याच्या पुढच्या पुढे म्हणजे बीटला येऊन तर पण अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे, वर क्लिअर क्लिक करून फुल कॅप्शन एरिया करायचा आहे, डबल एक मदत बीट सोडून द्यायची आहे, डबल त्याच्यामुळे मोरे जे बीट येईल त्याला पण आपण अशा प्रकारे फोटो ॲड करून फुल कॅप्शन एरिया करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आता एक बीट सोडून मी फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तिथून आता शेवटपर्यंत ही स्टेप आता शेवटपर्यंत आपली राहणार आहे. तर एक फोटो म्हणजे एक बीट सोडून देऊन फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तर बघू शकता आता आपलं काम काय झालेलं आहे, इथं फोटो ॲड करणं झालेलं आहे. तिथं बघू शकता एक आपण बॉर्डर दिली होती, या बॉर्डरला काय करायचं असं लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती घेऊन या, म्हणजे नंतर आपल्याला सोपं जाईल. आता एवढं काम केल्यानंतर त्याच्यात आपल्याला शेकी बीट अप्लाय करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, इथून बॅक यायचं आहे, इथून बॅक आल्यानंतर काय करायचं, शेकी बीटला आपल्याला इथून अशा प्रकारे ओपन करायचं आहे. शेकी बीटला ओपन केल्यानंतर जे का पहिल्या फोटोवरचं इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे, बीट मार्कला पुन्हा एकदा ओपन करून घ्यायचं आहे. इथून बघू शकता बीट मार्कला आपण ओपन केल्यानंतर इथं काहीशी ग्रुप आहेत, बघू शकता हे ग्रुप जे तर आपले संपणार आहेत, म्हणजे किती 7.21च्या बीटपाशी संपणार आहेत. तर 7.21च्या बीटला आल्यानंतर हे जे की पहिला फोटो आहे आपला इथला, तर त्याला हे इफेक्ट पेस्ट करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, दुसरा पण इथला फोटो येईल त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे दोन फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. 7.21च्या बीटपासून पुढचे दोन फुटला हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करायचा आहे. त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे आणि शेकी बीटला इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जे काय दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते कॉपी करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण आधीचा इफेक्ट कॉपी केला का त्याचप्रमाणे आपण हा पण इफेक्ट कॉपी करायचा. त्यासाठी काय करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, थ्री क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, इथूनशी आपल्याला 15.7च्या बीटपासून यायचं आहे आणि इथून जे की पुढचे फोटो आहेत काहीशे, तर ते काहीशे फुटला आपल्याला द्यायचं आहे. तर एक झालेला आहे आणि हा 2 आणि हे 3, मी सांगेल विषय काही नाही, 4 5 6 7 8 फुटला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इथून बघू शकता इथून कोटूनशी 15.6च्या बीटपासून 8 फुटला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. इथून बॅक आल्यानंतर त्या शेकी बीटला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जे काही शेवटचा फोटोचा इफेक्ट आहे ते कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, थ्री क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, आपल्याला डबल मोरी जायचं आहे. तर आता मोरी आल्यानंतर येथेशी बघू शकता आपण 23.19च्या बीटला यायचं आहे. त्यानंतर जे काही पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा बघू शकता. त्यानंतर एक म्हणजे फोटोमध्ये आपण बीट सोली होती तर तिथं काही विषय येत नाही आणि डबल त्याच्या पुढे एक फोटो येईल त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मध्ये एक बीट सोली होती त्याला काही विषय काहीच करायचं नाही, जे की त्याच्या पुढे एक आपला फोटो येईल त्याला आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. डबलमध्ये काहीच येणार नाही त्याला सोडून द्या आणि आता इथून जिथे तुम्हाला फोटो दिसतील ते तुम्ही हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर एवढं काम केल्यानंतर बघू शकता आम्ही बॉर्डर आहे, त्या बॉर्डरला इथून काय केलं होतं मी लॉक केलं होतं, तर अनलॉक करायचं आहे म्हणजे अशा प्रकारे बॉर्डर दिसून जाईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आता बनवून एकदम कम्प्लिटली रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करून खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आजचा जे व्हिडिओ आहे ते एक्सपोर्टला चालू झालेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकं सुद्धा कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते आता मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटू द्या एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम टॉपची एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका. भेटू द्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.